गोकुळनगरमध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न। छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातील वार्ड क्रमांक 8 सुरेवाडी येथील गोकुळनगरमध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज आमदार प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले। नागरिकांच्या दीर्घकाळाच्या मागणीनंतर हे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले असून या रस्त्याच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना पावसाळ्यातील चिखलट मार्ग, धुळीची समस्या व अपघाताच्या धोक्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे। यावेळी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत इंगळे, उपशहर प्रमुख रमेश सूर्यवंशी, रामदास पवार, काशीनाथ बकले, प्राध्यापक, माननीय नगरसेवक गंगाधर ढगे, संतोष सुरे, महिला आघाडी शहर प्रमुख सौ संगीता बोरसे, विभाग प्रमुख नितीन कळसकर, संजय नवले, शाखा प्रमुख ज्ञानेश्वर सिरसाट, नागेश हिवाडे, विकी लोखंडे, मनोज हनवंते, रामदास हरणे, सौ देशपांडेताई, रुपाली हिवाडे, कविता फरकाडे, शकुंतला महाडिक, सुनीता शेवाडे तसेच मधुकर खंबाट, सावेश जाधव, सचिन जयस्वाल, शैलेश जयस्वाल, रघुनंदन जयस्वाल, अविनाश गारदे, किरण पवार, अमोल भूतकर, राम मोरे, अतुल राखडे, संजय खरात, शरद राणा, हिरालाल नागलोत, पूनम गायकवाड, बाहेती, गणेश जयस्वाल, सौ खंबाट, सौ बडे, सौ ठाले, सौ नागलोत, सौ खरात, सौ सुरडकर, सौ दीपाताई जाधव, सोनवणे, रामकोर आदींसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, महिला तसेच नागरिक उपस्थित होते। आज या ठिकाणी जवळपास 60 लाखाचं उद्घाटन आज या ठिकाणी 3 रोडाचा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कारण की अनेक रोड झाले, या भागातले 3 रोड राहिले होते। या भागातील आमचे सर्व माता बंधू भगिनी अगोदर सांगितलं होतं, तुमचं सर्व होणारे चिंता करू नका। पण त्या काळामध्ये सर्वांना वाटत होतं की रोड होता का नाही होता, पण माननीय माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब त्यांनी त्यावेळेस मदत केली, त्याच्यामुळे हो शकला। आता फडणवीस साहेब आले, ते मदत करतील, त्यांच्यामुळे आपले रोड होतील। आपण त्या ठिकाणी या ठिकाणी सर्व जे राहिलेलं काम असेल, मला वाटतं माझ्या मध्यमध्ये या वर्षभरामध्ये कुठलंच काम राहू देणार नाही, अशा पद्धतीचं काम करायचा प्रयत्न या ठिकाणी। त्या विषयावर मला बोलायचा अधिकार नाही।